आणि यानंतर शुभ सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय सुरेशजी मते साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नरेशजी शेंडे साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं। बादशाह 11चे व्यवस्थापक आहेत आणि त्याचप्रमाणे आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट संघटनेचे कर्जतचे अध्यक्ष आहेत। नरेशजी शेंडे साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची विनंती करतोय। नरेशजी साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। सुरेशजी मते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। सर खरंच नरेशजी शेंडे साहेबांच्या माध्यमातून आताचे आदिवासी टेनिस क्रिकेट अध्यक्ष यांच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग आदिवासी टेनिस क्रिकेटचा महासोहळा रंगला गेला होता बेकरीच्या मैदानावरती। एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती। तर सन्मानित केले जाते सन्माननीय नरेशजी शेंडे साहेबांना। स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीग मध्ये। थँक्यू। तर पाहूया आपण बादशाह 11 संघाकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज ऋतिक विरले। हे डावखुराताचा गोलंदाज पाहतो, पहिले षटक घेऊन येतोय, पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करणार। स्ट्राईकला आहेत यशवंत राणे सर। आपण पाहतो नेहमीच हलवली संघाकडून एक अग्रेसर असलेले फलंदाज सलामीच्या जोडीला त्यांच्यासोबत आहे भगवान गायकवाड। पहिला चेंडू आपण पाहतो, निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली। एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो आणि इथे बादशाह 11 संघ आपल्या स्पर्धेतील दुसरा सामना खेळतोय। प्रेम 11 संघ दुसरा सामना खेळतो। दोन्ही संघाला विजयाचं खातं खोलणं गरजेचं असणार। इथे शॉर्ट पिच चेंडू फिरकावून दिले फाईन डिझल मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा फटका करणार, वन बाउंस चेंडू सीमारेषा पार होतोय, चेंडू होतो फरार, रन्स मिळतील 4। आलेला हा सुंदर चौकार। आणि संगीत आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून रंगले जाते। पण इथे मैदानावरती पाहतोय खेळ कसा रंगवणार तो यशवंत राणे। 2 चेंडू आणि 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय। ऋतिक पुन्हा एकदा तयार, तिसरा चेंडू असणार, समोर आहे यशवंत, एक कर्जत टेनिस क्रिकेटचा अनुभवी खेळाडू। 3 धावा आपण तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, 5 धावा धावफलकावरती। नितेश पाहिलं गेलं यशवंतकडे पाहिलं गेलं तर अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतात। यशवंत असेल, नवीन असेल, बालादास असेल, दीपक राणे सर असतील, नितीन मुरगे असेल, पांडुरंग भोईर असेल, अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेट पुढे नेण्यासाठी, जयवंतदादा पिंगले असतील, आमचे चंद्रकांत मामा असेल, गुरुदादा मसने, विनायकजी बिडकर, अनेक महान खेळाडू आपण पाहिले कर्जत तालुक्यातले। या दरम्यान पाहतोय चेंडू खेचून घेतला पुढे वेळेला, चेंडूचा भरपूर समाचार पकडतोय, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषे पलीकडे, भगवानच्या बॅटमधून येतोय एक अफलातून षटकार। पाहिलं गेलं ऋतिक चेंडू तर समोर चेंडू दिला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी भगवानच्या बॅटमधून पाहिलं गेलं। जर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 4 चेंडू आणि 11 धावा आपण या ठिकाणी पाहतो। एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहिली जाते। प्रेम 11 संघ, वैभवजी दगडे आणि शेखरजी बोराडे यांचा हा संघ पाहिलं गेलं। जगदीश सर पालकर या संघाचे कोच आहेत, व्यवस्थापक आहेत। आणि दरम्यान पाहतोय एक चांगला फटका, भूषण मोरगे त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल या ठिकाणी रोटेट होते आणि सिंगल नाही धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 आकड्यावरती। निखिलने सांगितलं 12 आकडा पाहिलं गेलं तर पटाला एरिया 12, क्लॉड 12, बंगलो नंबर 12, जन्मतारीख 12 आणि टी शर्ट वरती क्रमांकही 12 होता, युवराज सिंग। त्या दरम्यान पाहतोय चांगला फटका, चेंडू जाऊन पोहोचतोय वन बाउंस सीमारेषा पार, रन्स मिळतील 4। आलेला हा चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी पाहिलं जात आहे। करतो तो IPLच्या माध्यमातून कर्णधाराच्या भूमिकेत असणाऱ्या अहमदाबाद संघाकडून
आपण खेळताना पाहणार IPL मध्ये आणि एक चांगला खेळाडू पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीस येईल. एक आशा आहे त्यालाही का पुन्हा एकदा भारतीय संघात आपलं स्थान मिळवून देण्याचं. इथे या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर यांना आपलं स्थान इथं पक्क करायला लागेल. प्रवीण, प्रत्येक संघाला का तुझ्या संघाने एक सामना पराभूत केला आहे तर दुसरीकडे बादशाह 11 या ठिकाणी आपण पाहतोय त्यांनाही सामना जिंकणं गरजेचं असेल का दोन्ही संघाला इथे खातं खोलणं गरजेचं असणार. थँक्यू सो मच संदीप गायकवाड सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी बादशाह 11 आणि प्रेम 11 या दोन टीम्समध्ये ही लढत सुरू आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो बादशाह 11 संघाने आणि सलामीची जोडी आपण पाहिली यशवंत आणि भगवानच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा तब्बल कुठल्या त्या 16 धावा. नवीन गोलंदाज येतोय जीवन माळी. दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये बहागडा ठरलाय गोलंदाज. ओव्हर द विकेटनं इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या दिशेने एक टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निघून चाललाय हा बॉल. 4 धावांकरता चौकार. चांगली सुरुवात केली ती प्रेम 11 संघाने आणि ते करावंच लागेल. इथे मात्र चांगला चेंडू होता. लोवा फुल टॉस थोडासा यॉर्क करून घेतला. खोलात पडलेला हा बॉल. एक रन मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. दोनही संघांचा विचार केला तर आपापला पहिला सामना गमावलाय, त्यामुळं तेवढीच महत्त्वाची मात्र ही लढत असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. आणि जिंकण्याचा मात्र प्रत्येक जण प्रयत्न करणार. 100% देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक खेळाडूचा असला पाहिजे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार जीवन माळी पुन्हा एकदा सज्ज राईट मोर द विकेटनं. हा चेंडू ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेनं. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या ठिकाणी. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले ती 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड. चांगली सलामी मात्र दिले ते दोनही फलंदाजांनी. यशवंतला आपण पाहतोय, भगवानला आपण पाहतोय. दोनही फलंदाजांनी मात्र साजेशी सुरुवात करून दिले आणि प्रेम 11 संघाला मात्र गरज सुद्धा आहे एखाद्या चांगल्या सुरुवातीची. बॉल बिगान इज हाफ डन असं म्हटलं जातं. ही चांगली सुरुवात तर आकर्षक झाले, परंतु त्याहीपेक्षा शेवट सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे मात्र बराच वेळ होता हा फटका खेळण्यासाठी. मागे विरकावून दिला या बॉलला. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पोहोचवलाय. 1 टप्प्यानिशी 4 धावांकरता चौकार. तुझ्या संघाची पावर दाखव भावड्या, तुझ्या संघाची पावर दाखव भावड्या, घेऊन जा बक्षिसांचा ढीग. यशवंतच्या बॅटमधून निघालेल्या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या पोहोचले तब्बल 27 या आकड्यावर. 27. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगली दर्जेदार सुरुवात. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चकलाय. इथे थोडासा फुटबॉल किक पाहायला मिळाली आणि बॉल मात्र सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखीन एक लाजवाब फटका. 4 रन. आयोजन भारी गाजणार कर्जत प्रीमियर लीग. ऋषिकेश राणेचं आयोजन भारी गाजणार कर्जत प्रीमियर लीग. कर्जत प्रीमियर लीग, कर्जत प्रीमियर लीग. क्षेत्ररक्षकानं गोल केला त्या ठिकाणी. 4 रन मिळाल्या. धावसंख्या मात्र वेगानं पुढे सरकले. 31 धावा धाव फलकावर. जीवनचा हा फटका शॉर्ट मिड विकेटच्या वरतून खेचलाय. वाडिश लॉंगर सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखीन एक लाजवाब फटका आणि बॅक टू बॅक सरळ पाहायला गेलं तर चौकारांची खैरात मांडले ती फलंदाज यशवंतनं. सलग 3रा चौकार त्याच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 35 धावा.
चांगली सुरुवात केली या ठिकाणी दोनही सलामीवीरांनी 2 ओव्हर्समध्ये तब्बल 35 धावा आपल्या टीमच्या धावफलकावर पाहायला मिळतात. प्रेम 11 संघाकडून खेळत असताना यशवंत खेळतोय तब्बल 23 वर, भगवान खेळतोय 12 धावांवर. गुड स्टार्ट. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि आकर्षक सुरुवात, आक्रमक सुरुवात मात्र केली जाते. या धावसंख्येला लगाम घालावा लागेल थोडंसं. मात्र लगातार दुसरा षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. दोनही संघांनी मात्र आपली पहिली लढत गमावली. त्यामुळं मोठ्या फरकानं मात्र सामना जिंकण्याचं उद्दिष्ट असेल ते प्रेम 11 संघाचं सुद्धा विचार करण्यास भाग पडले. आता मात्र गोलंदाज विक्रांत वेहळेला, कारण 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर आता मात्र पुढचा चेंडू कशा पद्धतीनं सादर करणार. लेफ्ट मोर द विकेटना पुन्हा एकदा सज्ज. हाही बॉल स्लॉक स्वीप केलाय ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करत असताना लगातार तिसरा षटकार फलंदाज भगवानच्या बॅट मधून. हुकमी एका 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 त्यानं उतुंग मारलाय छक्का, त्यानं उतुंग मारलाय छक्का. आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र संघाचं अर्धशतक धावफलकावर तब्बल 53. मारला सनसनीत चौकार. ती अर्थातच विक्रांतची, कारण या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं तब्बल 34 धावा ठोकल्या गेल्या. महागडा गोलंदाज ठरलाय तो विक्रांत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कर्जत प्रीमियर लीग मध्ये 100 गाठणारा पहिला संघ ठरणार का याची उत्सुकता आता मात्र तमाम क्रीडा रसिकांमध्ये आता चर्चेना थोडंसं उधाण आलं असेल. 3 ओव्हर्स नंतर 69 धावा, परंतु या दोनही फलंदाजांना रोखणार कोण, कोण रोखणार हे वादळ, आणि असाच प्रश्नचिन्ह आता मात्र उपस्थित झालाय. गोलंदाजी मार्कवर येतोय कविश्वर बांगारे. 4थं षटक. दबाव असेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, मागे खेळलाय. इथे मात्र लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे बॉलला बिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. 1 टप्प्यानेशी बॉल गेलाय सीमा पार. चौकार. हा परफॉर्मन्स पाहून आता मात्र खुश झाले असतील ते अर्थातच प्रेम 11 संघाचे ओनर शेखरजी बोराडे, वैभवजी दगडे, आणि चांगला परफॉर्मन्स राहिलाय दोनही सलामीवीरांचा. जगदीशजी पालकर मॅनेजमेंट सांभाळतात, त्यांचं सुद्धा लक्ष. प्रत्येक फलंदाज मात्र आक्रमकतेने एकेरी धावा मात्र उभारली जाते आतापर्यंत, आणि या नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र पुन्हा एकदा घाम गाळावा लागेल बादशाह 11 संघाला, कारण ही धावसंख्या मात्र प्रचंड पुढे चालले. दोनही सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत. लो फुल टॉस बॉल होता, इथे यॉर्क करून घेतला. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. ब्रेक थ्रू मात्र मिळवतोय. पहिल्या विकेटचं पतन होईल. मच निडेड विकेट, आणि ही विकेट मात्र 4थ्या ओव्हरमध्ये आले गोलंदाज कवीसाठी, आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो भगवान. 11-12 चेंडू आणि तब्बल 46 धावांवर मात्र फलंदाज बाद झालाय. अवघ्या 4 धावांनी मात्र त्याचं अर्धशतकाला उलकावणी दिली, परंतु क्लास बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या भगवानसाठी. या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय विलासजी मोडक साहेब माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर अनिल शेंबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे अनिकेतजी भोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. बाबू भोईर यांना सुद्धा विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीग मध्ये. तर प्रोजेक्टेड स्कोअर दाखवतो 103. क्लास बॅटिंग मात्र भगवानची पाहायला मिळाली. तब्बल 46 धावांची इनिंग. भगवान आणि यशवंत राणे यांच्यासाठी जगदीश पालकर यांच्याकडे 11 संघानं केलाय, कारण या मॅचवर बादशाहत मात्र गाजवली ती प्रेम 11 संघानं.
ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. जर आपण पाहिलं षटकं तर ऋतिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा कुठल्या होत्या, जीवनच्या षटकामध्ये 19 आल्या आणि त्यानंतर विक्रम जो षटक विसरण्याचा प्रयत्न करेल 34 धाबा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. अगदी गुडघे टेकून इथे मात्र थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइंडिंगला मात्र क्षेत्ररक्षकानं चांगलं फिल्डिंग केलं. धाव मात्र मिळणार नाहीये. 5वं आणि अंतिम षटक मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नामदेव मार्केला. ओव्हर द विकेटनं हा स्टेप आउट करून थोडासा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यामध्ये अपयश आलंय. निर्धाव चेंडू, हे निर्धाव चेंडू पहिल्या 3 ओव्हर्समध्ये यायला हवे होते. या धावसंख्येला मात्र लगाम घालता आला असता परंतु 4थं षटक मात्र चांगलं पडलं. 5व्या षटकाला मात्र सुरुवात सुद्धा नामदेव मार्केनं खूप चांगली केली. थोडासा कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा जेल मात्र टिपला जातोय. विकेटचं पतन होईल. नामदेव मार्के मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिली विकेट मात्र त्याला मिळवतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 78 वर. आई माझी एकुली नक्कीच एक यशस्वी इनिंग मात्र त्याची राहिली. दोनही सलामीवीरांचं फार मोठं योगदान आहे प्रेम 11 संघाच्या या मोठ्या धावसंख्येमध्ये. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये गोलंदाजी चांगली झाले. थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र करतोय बादशाह 11 संघ. 4थ्या ओव्हरमध्ये 8च धावा आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर एकही धाव आलेली नाहीये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक केलं जात आहे. फुल टॉस बॉल इथे मात्र भिरकावलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. पंचांचा इशारा येतोय. रेफर टू द थर्ड अंपायर. टीबी अंपायर वेस्ट राईट चेक केला जाईल. बॉल इथे कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झालाय की नाही हे चाचपडलं जाईल आता मात्र tenniscricket.in च्या माध्यमातून. गौरवजी सावंत नुकतीच सांगी प्रीमियर लीग कव्हर करून आलेत गोवा. मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्याने आपण पाहतो. tenniscricket.in जी पहिली वेबसाईट आहे त्यांच्या माध्यमातून मात्र इथे चेक केलं जाईल. तर अंपायर किंवा आमची कमिटी, थर्ड अंपायर किंवा आपली कमिटी याच्यामधून कोणी असेल तर कृपया करून आपण यायचं आहे डिसिजनसाठी. ट्वेल्थ मॅन आपण सुद्धा पाहू नका तिकडे, आपल्याला तो अधिकार नाहीये. तर विनंती असेल राजेश भोईर आपण कुठे असाल तर या. तर पंचांचा निर्णय येतो इट्स अ नो बॉल. त्यामुळे या धावा मिळतील त्या बॉल मधोमध पडला. गॅप मधून बॉल मात्र ट्रॅव्हल होत असताना 6 धावांकरता आणखीन एक बिग हिट षटकार.
कव्हर 88 रन्स, मोठी धावसंख्या आजच्या दिवसामध्ये. हाय स्कोर. यावेळेचा बॉल चांगला होता, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ होता, खोदून काढलाय त्याला, मिड ऑफच्या दिशेमध्ये सिंगल येईल. एकेरी धावेच्या मदतीनं मात्र पहिलं सत्र संपतंय आणि या पहिल्या सत्रांती मात्र फलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 89 धावा. 89 रन्सच्या दिवसामधील मात्र ही सर्वोत्तम धावसंख्या असेल. 90 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल बादशाह 11 संघाला. आता मात्र दोनही संघ जर पाहिले तर एक एक मॅच आपली गमावले पहिल्या राऊंडमध्ये, त्यामुळं दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाची. परंतु इथे प्रेम 11 संघ जरूर खुश असेल बॅटिंग परफॉर्मन्स पाहून, परंतु बादशाह 11 संघ त्यांचे थोडेसे बादशाह 11 हे आपली बादशाहात निर्माण करणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठीमधील अप्रतिम समालोचक वाडाहून दूरवरचा प्रवास करून आज कर्जतमध्ये आलेत निखिल चिवाके सरांकडे. धन्यवाद आणि खूप धन्यवाद दीपकजी पाटील सर. अर्थातच आपण टॉसकडे वळूयात. यानंतर सत्र संपलंय आणि जोपर्यंत सेकंड इनिंग सुरू होते तत्पूर्वी आपण आदरणीय दीपकजी पाटील साहेबांना विनंती करूयात की आपण टॉस बॉक्समध्ये एका बाजूला एस पी चॅलेंजर कडाव आणि त्याच्या विपक्षात स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान या दोन संघांदरम्यानची जी लढत आहे मॅच नंबर 5 प्रेक्षकांच्या भेटीला येते. एस पी चॅलेंजर्स कडाव आणि स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच विना विलंब आमचे दीपकजी पाटील सर तुमच्या समवेत जोडले जातील. टॉस बॉक्समध्ये नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयाकरता मोठं टार्गेट सेट केलं आहे. असेट पहा, 90 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम बादशाह 11 अमरदादा मिसाळ फॅन क्लब टीम. संघ व्यवस्थापक नरेशजी शिंदे. अगदी त्यांना 90 धावा चेस करायच्या आहेत. 30 चेंडू आणि 90 धावा, प्रत्येक चेंडूवर किमान 3 धावा. नितेश, एक गोष्ट आवर्जून सांगेन की इतिहास तुमच्या पराभवाची सुद्धा नोंद घेतं ज्यावेळी तुमच्या संघर्षात दम असतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अविरत तुम्हाला करत राहायचा आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हे स्ट्रायकर एंडवर ज्याला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रकाश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तैनात. पवन शेलार, मॅन फ्रॉम डिक्सल. फुल्लर लेनचा बॉल होता. सिलिमिडॉन मध्ये बॉल चाललाय. समोर क्षेत्ररक्षकाचं थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा जरूर होईल बादशाह 11ला. अर्थातच असं म्हणतात की अपयशातून शिकतो तो खरा संघर्ष योद्धा आणि पहिल्या मॅचमध्ये अपयश आलं. द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळण्याकरता समालोचन कक्षाच्या विरुद्ध एंडकडून आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल लोंगले. अजून एक महत्त्वाचा सितारा या कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा. मी तर म्हणेन की एक उदयोन्मुख खेळाडू, परंतु खूप कमी वयात वेगानं प्रगती करणारा हा गोलंदाज. सुपर ॲक्शन त्याच्या विरोधात हवाई हल्ला चढवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जाईल षटकारासाठी. धमाकेदार षटकार. धन्यवाद. यानंतर आपण आवाज ऐकाल निशांत बागडे. धन्यवाद. हॅलो. यावेळी सुरेख फटका खेळला जातोय. बॅट्समन हुशांच्या मार्फत एक धाव कन्वर्ट केली जाईल आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेला. 38 या अंकावरती या जावड पोहोचल्या. 38 धावा बादशाह 11 संघाच्या मात्र धावफलकावरती लागल्या जातात. दुसरं षटक मात्र सुरू या. साहिल लोंगले स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
माफी सॉरी 34 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका खेळला आहे भूषणच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. नक्कीच धावा वाचवल्या जात आहेत आपल्या संघासाठी. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा बादशाह 11 संघाच्या धावफलकावरती आहेत. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. साहिल लोंगले हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. 34 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस 5वा चेंडू बॅटची एज त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी करतोय. झेल पकडली जाईल. मोठा मासा मात्र गलाला लागतोय. प्रकाश पारदी बॅक टू द पवलियन कबड्डीज. त्या प्रकाश पारधी मात्र माघारी येतोय. नवीन फलंदाज नामदेव मार्के मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झाला गेलाय. अडचणीमध्ये सापडला गेलाय बादशाह 11 संघ. धावा त्यांना मात्र ठोकायचे आहेत. मात्र धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. 19 चेंडू 56 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी या बादशाह 11 संघाला. शेवटचा चेंडू साहिल या गोलंदाजाचा दुसऱ्या षटकातील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा चेंडू यावेळेस नामदेव मार्केच्या बॅट मधून फटका त्या ठिकाणी झेल टिपली जाईल. चांगली कामगिरी यष्टीरक्षकाच्या मार्फत. बॅक टू बॅक दुसरा हजरा. अंदाजा लवकर जायचा आहे मैदानामध्ये. 2 झटके मात्र बसले गेले बादशाह 11 संघाला. प्रकाश पारदी आणि नामदेव मार्के मात्र माघारी आले आहेत. नवीन फलंदाज जीवन माली मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झाला गेला. 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. धावफलकावरती 34 धावा 3 गडी बाद. बादशाह 11 संघ त्यांच्या विरोधात प्रेम 11 क्षेत्ररक्षण करणारा संघ मात्र पाहायला मिळतोय. निशाण पाहिलं गेलं तर आताही सत्राची सरासरी चालू आहे. उर्वरित 3 षटकामध्ये 18च्या सरासरीने धावा कुठल्या ती हे मॅच विन करू शकतात. कारण जीवन माली एक चांगला खेळाडू आहे. तलवडे संघाकडून नेहमी प्रतिनिधित्व करत असतोय. सलामीला निमित्त असतो. इथे थर्ड डाऊनला इथे शॉर्टपिच चेंडू फाईन डिझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचणार का? पण या दरम्यान चेंडू होतो फॉर रन्स मिळतील 4. इथे तो फाईन डिझरमध्ये एक महत्त्वपूर्ण चौकार. गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचंय. जेव्हा आपली दुसरी मॅच येईल एखादा खेळाडू खेळला नसेल तर रोटेट पद्धतीने त्याला खेळण्याची संधी द्यावी हीच फक्त तुमच्याकडे विनंती असेल. आतावर 35 षटकार आणि 37 चौकार या मॅचमध्ये लागले गेलेत. इथे पुन्हा एकदा फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचतोय. सिंगल
या दरम्यान घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतोय 39 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 51 धावांची गरज असणार. निशान पाहिलं गेलं तर ही मॅच अजूनही कोणी जिंकला नाहीये. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघाला पहिला विजय मिळवणं गरजेचं आहे. तो विजय या ठिकाणी पाहतोय गोलंदाज चेतन. यावेळी निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज चेतन याचा चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाज समोर आहे जीवन मालिया, एक चांगला फलंदाज सायकी गेडलाय. बादशाह 11 संघाकडून पहिल्या विजयासाठी मात्र धडपडतोय. बादशाह 11 संघ 3 गडी मात्र माघारे आले आहेत. चौथा चेंडू यावेळेस फटका खेळला जातोय. जीवन मालीच्या बॅट मधून हवाई सफर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल 6 धाव्यांसाठी. मल्टी हिट षटकार कबड्डीचे. या 6 धावेने मात्र धावफलक जाऊड पोहोचेल. 45 धावा धावफलकावरती लागल्या जातील बादशाह 11 संघाच्या. अशीच फटकेबाजी करावी लागेल जीवन माली या फलंदाजाला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर. पुनश्च फटका खेळला गेला. हवाई सफर होता. रंगत झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस जेल टिपली जाईल. फलंदाज बाद होईल. चौथा बादशाह 11 संघाचा जीवन माली. बॅक टू द पॅव्हलियन. पंच एक धाव घेतली गेली आहे ना मैदानामध्ये. पंच सर रन कंप्लीट आहे का? ठीक आहे, एकही धाव नसेल. एक रन कंप्लीट आहे सर. थर्ड अंपायर डिसिजन आहे सर, इकडे लक्ष द्यायचं आहे. थोडंसं वेट करायचंय. आपण जरूर 2 पंचांचा डिसिजन कडे जाऊया. एक धाव कंप्लीट असेल आणि धावफलकावरती धावा जोडल्या जातील. 47 धावा
धावफलकावरती आता बादशाह 11 संघाच्या प्रीट असेल या चेंडूवरती मुक्तपणे मात्र खेळण्याची संधी आली आहे भूषण या फलंदाजाला. यावेळी फटका खेळायचा होता परंतु वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खराब चेंडू आहे निशांत या ठिकाणी. गोलंदाज खराब चेंडू फेकतो पण पुन्हा एकदा फ्रीट कंपल्सरी असेल. येणारे 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. हा फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये उघडा डोळे आणि पहा नीट पुढचा चेंडू फ्रीट. इथे पुन्हा एकदा पाहतो वाईट चेंडू खराब चेंडूचा मारा स्वेर मारा या ठिकाणी पाहतोय. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव धावसंख्या मध्ये वाढ होते आणि जाऊन पोचते ती 49 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज असेल. भूषण 6 चेंडू 15 धावेवरती गेलतो. जीवाना त्याला 2 चेंडू 5 धावेवरती साथ देतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 13 चेंडू 41 धावांची गरज. गोलंदाज चेतन इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. चुकी करताना दिसला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होतो. एकच धावेवरती समाधान मानतो भूषण. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. बघा 3 षटकामध्ये 50 धावा आल्यात. येणारे 2 षटक म्हणजे प्रति षटक 20 धावांची सरासरी राखायला लागेल. 40 धावांची गरज मैदानावरती असणार. भूषण आणि जीवन हे 2 चांगले खेळाडू आहेत. एक दैविलीकडून खेळत असतोय ते एक आपण पाहतोय तलवडे संघाकडून खेळत असतोय. महालक्ष्मी तलवडी संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि उत्कर्ष दैविली संघाचा भूषण हा अष्टपैलू खेळाडू आहे. 2 खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथे पहिले 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील निशांत. इथे 6 चेंडूवरती धावा कुठणं गरजेचं असणार तर उर्वरित शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला विकेट ठेवून धावा कुटायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रेम 11 संघाचा संघ कर्णधार सर्वाधिक तरुण कर्णधार म्हणून ज्याची निवड केली होती तो साहिल लोंगले ठरतोय. आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती 4था गोलंदाज ठिकाणी आपण पाहतोय. मिसळी फटका होता. फलंदाज या ठिकाणी बाद आणि पहिला झटका आपण पाहतो साहिल आपल्या षटकामध्ये देतोय आणि संघासाठी हा 4था बली या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी कमवले जातात आणि त्याचबरोबर त्याची विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होते. लाजवाब गोलंदाजी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या मित्रांनो साहिलसाठी. एक युवा गोलंदाज आहे युवा कर्णधार आणि चांगली कामगिरी करतोय. तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपण हे टी शर्ट पाहतोय ते सूर्यकांत मस्कर सर अर्थात सूर्या स्पोर्टचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं कर्जा टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि माननीय ऋषिकेशजी राणे साहेब जे हनुमान क्रीडा मंडळ कशेले यांच्या माध्यमातून रंगणारा हा क्रिकेटचा महासोहळा क्रिकेटचा अद्भुत सोहळा कर्जत प्रीमियर लीग 2022 पर्व पाचवीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पाहतो उर्फी चेंडू येतात क्षेत्ररक्षकाने चेंडू चांगल्या रीतीने अडवला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. निनाद कराले एक चांगला डावखुरा फलंदाज पाहतोय. मागच्या वर्षी सलामीला होता आणि इथे आपण पाहतोय 4 डाऊन नंतर मैदानात रवाना झालाय. येणारे 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे. इथे टॅप करायचा प्रयत्न सिंगल आणि सिंगल इथे काय होणार नाही निशान. इथे किमान चौकार षटकार यात येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान धावसंख्या 15 तरी कुटावे लागेल तर येणाऱ्या चेंडू षटकामध्ये ती एक अपूर्व कामगिरी करता येईल. त्याप्रमाणे गोलंदाजीला भर देता येईल त्याप्रमाणे फलंदाजी करता येईल अशी धावसंख्या कुटावी लागेल कारण 24.67चा रन रेट रिक्वायर रन रेट वाढला गेला आहे. यशवंत राणे एक चपलाईने असलेला खेळाडू या ठिकाणी पाहतो. एसटीच्या पाठीमागे अचूक लक्ष ठेवून ठेवलाय आणि साहिलला निर्देश देतो. साहिल चांगली कामगिरी करतोय. इथे निनादच्या पारीचा अंत होतो. त्रिफळजीत होतोय. झटका क्रमांक 5वा दिला जातोय तो बादशाह 11 संघाला.
वैभव दगडे सर संघ मालक आहेत प्रेमी इलेव्हन संघाचे आणि यांच्याकडून साहिलसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलंय. दरम्यान चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी साहिल आत्तापर्यंत 4 विकेट घेतलेत, 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय कारण दुसरा षटक टाकतोय साहिल. या इनिंगचं 4थं षटक आहे आणि शेवटचा चेंडू 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज. गोलंदाज साहिल इथे उर्फे चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक तैनात आहे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. निशान आमच्या सोबत जोडला गेला. निशान 54 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 36 धावांची गरज विजयासाठी असतील म्हणजे 6 चेंडू 36 धावा आठवावा लागेल. अनेक जणांचा प्रताप आहे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 मारण्याचा तो खेळ या ठिकाणी साकारावा लागेल. त्या 36 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. या 36 धावा होतील की नाही हे पाहणार मैदानावरती. होणार तर कोण करणार, नाही होणार तो कोण करून देणार नाही हे ऐकूया आपण प्रेमल आमचे डीजे ऑपरेटर किरण यांच्या माध्यमातून. संगीत त्यानंतर निशान. हॅलो आहेत सूर्या स्पोर्ट्सचे ओनर सूर्यकांतजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फोर्टी प्लस पनवेल तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मी करण्याची विनंती करतोय. ऋषिकेशजी राणे साहेबांना, कर्जत प्रीमियर लीगचे आयोजक सन्माननीय ऋषिकेश राणे यांच्या शुभहस्ते मात्र सूर्या मस्कर यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करण्याची विनंती. निखिल त्या ठिकाणी पाहतो आपण. चांगला झेल या ठिकाणी पकडतो निखिल अहिर. निखिल कांबळे त्या ठिकाणी निखिल कांबळे निका कर्जत दवेली संघाकडून खेळणारा खेळाडू. गजुदादा चौरे, पराग शिंदे, बालादा धनवी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक कर्जत दवेलीचे खेळाडू या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नव्याने शिकत असलेला निका. चांगला चेंडू आपण पाहतोय निखिलचा. शरीराचा वेध घेणं चेंडू. जीवन मालिया जी फलंदाजी असते जीवनची ती आज मैदानावरती दिसली नाही. ज्या फलंदाजीला निखिल ओळखला जातोय ती फलंदाजी निखिलने आत्तापर्यंत केली नाहीये. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज फक्त औचित्य राहिलेली आहे. निशांत फक्त हे 4 चेंडू प्लेइंग क्रिकेटचं एक खेळण्यासाठी फक्त इथे आपण पाहतोय. पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव कशी पाहिजे तर यावरती जर व्हाईट होऊन चौकार पंच का आलं तर ठीक आहे. जर सिंगल व्हाईटने काही फरक पडत नाही या ठिकाणी. इथे चांगला चेंडू आणि चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतो. थोडंसं फॉम्बलिंग पाहिलं गेलं पण एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं इथे 57 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 33 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 99.00. शॉर्ट चेंडू आणि इथे जीवन माली हातकलेचा मोका आणि मोक्यावरती दिलाय ठोका. षटकार. मार्के सर होता चांदवाला मुकडा यांनी गाणं लावलाय. आता तुमचा मुकडा बघावा भेटणार. सुरेख फटका बघा. खूप उशीर झालाय या फटक्यांना पण चेंडू जातो सीमारेषा पार. पुढच्या वेळीच विचार केला जाईल का असा हा लगावलेला षटकार.
तर 21 धावेने आपण पाहतोय पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी बादशाह 11 संघाला. या दरम्यान आपण पाहतोय तर कोणाची गाडीची चावी पडली असेल तर आणून द्यायची. कोणाची चावी हरवली का पहा. स्प्लेंडर गाडीची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. कुणाची असेल त्यांनी ओळखून जा आणि घेऊन जा चावी. हॅलो. तर कौशल सर लगेच क्षेत्ररक्षण लावून का वेळ नाही आपल्याकडे. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. एक लाजवाब खेळी करणारा भगवान गायकवाड ठरतो या मॅचचा हिरो. तर भगवान आपण यायचे टॉक्स बॉक्समध्ये. 12 चेंडू आणि 46 धावांची अफलातून केली साकारले या ठिकाणी भगवान गायकवाडने. तर त्याच्यासाठी संघ मालक यांच्याकडून 1500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचबरोबर यशवंत राणे यांना 1000 रुपये, साहिल लोंगले याला 500 रुपये अशा प्रकारचा पारितोषिक आहे. तर तिन्ही पारितोषिक धारकांना विनंती करतो आपण टॉक्स बॉक्समध्ये यायचे. तर दीपक सर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये निशांत बरोबर जॉईन करायचे. हॅलो. चला बॅट्समन लवकर मैदानामध्ये जायचं आहे. हॅलो. SP चॅलेंजर्स कडाव संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि या मैदानाचा ताबा मात्र त्यांनी घेतलाय. तर फलंदाज स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर या संघाची फलंदाजी आहे. तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होती आहे. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर या संघाची सोमेश्वर मसणे आणि साथीला राकेश पाटील. दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण. सामना लगेच सुरू करायचा. निशांत मी या ठिकाणी थांबवतो तुला. तर मी विनंती करतोय उमेशजी मसे यांना आपण यायचं या ठिकाणी आपल्या शुभ असते मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचे. माननीय उमेशजी मसे. तर यशवंत राणे, भगवान गायकवाड, साहिल लोंगले या आपण फटाफट मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. यायचं आपण लगेच. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भगवान गायकवाड उमेशजी मसे सर यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक दिला जातोय. तर भगवान गायकवाड येतो कारण गायकवाडशीच बोलतोय. भगवान मॅच खूप महत्त्वपूर्ण पहिली मॅच गमावली होती. तर या मॅचमध्ये विजय संपादन करायला होता आणि सलामीला जाऊन लगवल्या तुम्ही 12 चेंडू 46 धावा. काय म्हणशील या आयोजनाबद्दल आणि ह्या हाय प्रेशर मॅचबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्हाला ही मॅच जिंकायची होती आणि त्या टार्गेटनुसारच आम्ही खेळत होतो. या स्पर्धेतील खूप मोठा आयोस्कर धावसंख्या भगवान तुम्ही उभारलेली आहे आणि त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. तर तू संघ मॅनेजमेंटबद्दल काय म्हणशील? संघ मॅनेजमेंट खूपच छान आहे आणि सिनियर प्लेयर असल्यामुळे आम्ही चांगलं खेळू शकलो. तर आपण असं बोलणार नाही आहेत. तर इथे रोख पारितोषिक 1500 रुपये आणि प्लस ही सामनावरची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते.
वेल प्लेड भगवान. एक अनुभव असतं हे दाखवून दिलं मैदानावरती. त्याचबरोबर साईल यायचं आपलं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर यशवंत राणे साहिलसाठी तब्बल 1000 रुपयाचं रोख पारितोषिक साहिलसाठी. त्याचबरोबर संघ मालक समीरजी लोंगले यांच्याकडून 500 रुपये आणि वैभवजी दगडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक साहिलसाठी. तर संघ मालक यांच्याकडून आपण पाहतो आहे यशवंत राणे यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. तर मान्यवरांचे आभार. विनंती असेल उमेश सर आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचे. पहिला झटका मात्र बसला गेला या स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बैकरे परिसर या संघाला. स्वतः कर्णधार मात्र माघारी आलाय. यावेळेस फटका खेळलाय राकेश पाटीलच्या बॅटमधून. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात या. एक धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. एक धावेनं मात्र अकाउंट ओपन होतं. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर या संघाचं एक या धावेनं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक कोलंबे. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती कुशल गुरव. स्वतः कर्णधार मेमेंटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव मात्र धावफलकावरती. एक गडी मात्र गमावलाय. चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय ऋतिक कोलंबे. सादाई संघाकडून खेळणारा खेळाडू आज स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर या संघातून खेळतोय. चांगला चेंडू हाताला गेलाय. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केली गेली होती. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा मात्र धावफलकावरती आहेत. चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन ऋषीदादा राणे यांच्याकडून. कर्जत प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये कशेल्याच्या ग्राउंडवर पाहायला मिळतोय. पुनश्च फटका केलाय लॉंग झोनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव मात्र सहजरित्या घेतली जाईल. कासवाच्या गतीने मात्र धावफलक पुढे सरकलं जातं. एक धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतंय. 3 धावा मात्र धावफलकावरती येत. मेमेंटरी पॉवर प्लेचा षटक मात्र चालू आहे. कुशल याचा शेवटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगवान चेंडू हाताळला गेला ऋतिकसाठी. निर्धाव चेंडू येतोय. मेमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र समाप्त होईल 3 धावेवरती. एक गडी मात्र गमावलाय स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर या संघानं. समीर सोमणे स्वतः कर्णधार मात्र माघारी आलाय. सोमेश्वर मसने खेळाडू मात्र माघारी आलाय. दुसरं षटक घेऊन तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक इजोडिया. गोलंदाजी मार्कवरती तेजस. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला जातोय. स्लोअर डिलिव्हरी केली गेली आहे. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या षटकाला तेजस हा गोलंदाज. एसपी चॅलेंजर्स कडाव संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संघाकडून. दुसरा चेंडू पुन्हा स्लोवर चेंडू होता. यावेळेस फटका केला क्षेत्ररक्षक तैनात परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार.
वरती जाऊन पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती आहेत. पुण्याच्या स्लोवर चेंडू टाकला गेलाय त्याच दिशेने फटका खेळलाय. एकदा मात्र नक्कीच मिळेल स्ट्रायकिंग गेटला. आता मात्र डावखुरा त्याचा फलंदाज ऋतिक कोलंबे स्ट्रायकिंग गेटला येतोय. शांत खेळ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगलं आयोजन ऋषीदादा राणे यांच्याकडून 5व्या पर्वामध्ये पाहायला मिळतं. कचाकच भरलेलं हे मैदान, प्रेक्षकांची गर्दी मात्र पाहायला मिळते या 5व्या पर्वामध्ये. चांगली खेळपट्टी आहे. यावेळेस फुलटा चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. 6 धाव्यांसाठी चेंडू मात्र जाईल सीमा पार. पहा इथं जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नामस्थान हलगाव वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्याकडून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते आमच्या सोबत आहेत. हेमंत नामदेव कोंडिलकर सर एक आदर्श समाजसेवक आहेत कर्जत तालुक्यातील. रायगडमध्ये त्यांनी आपण सेंद्रिय खत निर्मिती, जीवाभूत घनजीवामृत, कंपोस्ट खत आणि कोबड खत यापासून त्यांनी एक औषध तयार केले आणि त्या औषधामुळे अनेक पॉलिटिक्स जे मॅन्स आहेत त्यांना खरोखर फायदा होईल. हे राष्ट्रीय गौरव पुरस्कार विजेते हेमंत नामदेव कोंडलकर सर यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ओ टू ठीक आहे. कुशल एसपी चॅलेंजर्स कडाव संघाचा कर्णधार कुशल मात्र गोलंदाजी बार्क वरती पुन्हा सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील. यावेळेस फटका खेळला राकेश पाटीलच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पार केलं जात आहे. 6 धाव्यांसाठी चेंडू जाईल सीमा पार. कबड्डीचे दुसरा चेंडू आपण फटका खेळला गेलाय राकेश पाटीलच्या बॅट मधून. हा जातोय 6 धाब्यांसाठी माल्टी हिट राकेश ब्रँड शेडकर. धावा कुशल गुरव गोलंदाजी मार्क वरती कर्णधार या संघाचा, त्याला मात्र चोप दिला जातोय. तिसरा चेंडू पुन्हा फटका केला जातोय. 3 चेंडू 3 षटकार. षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाते राकेश पाटीलच्या बॅट मधून. कौशल गुरुसारख्या खेळाडूला बॅक टू बॅक 3 षटकार मारणं खूप कठीण असतंय आणि एक कठीण कार्य सोप्या करून टाकलंय भडवलचा प्रतिनिधित्व करणारा आणि इथे एक लाजवाब खेळी साकारणारा राकेश पाटील. 4थ्या चेंडूवरती फटका केला आहे. त्या ठिकाणी चेंडू ऑफ येते, जेल टिपली जाईल. या ठिकाणी राकेश पाटीलच्या पायरीचा अंत होईल. फलंदाज बाद दुसरा झटका स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरे परिसर संघाला. कबड्डीचे छत्तीस धावा मात्र धावफलकावरती आहे. तिसरा षटक चालू आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. कुशल या गोलंदाजाचा. यावेळेस 5वा चेंडू सूर्यकांतला गेलाय. निताब चेंडूची सांगता होईल. थोडस कमबॅक करतोय. लगातार 3 षटकार खाल्ल्यानंतर मात्र जाणलंय त्यानं की आपल्याला धावा मात्र जास्त खर्ची करायचा नाहीये. आपल्या गोलंदाजीमध्ये
कारण स्वतः कर्णधार आहे तो संघाचा. यावेळेस पुन्हा श्रेणी धाव चेंडूला ऋतिक फलंदाज होता, परंतु बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव खेळलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी मात्र माघारी आलेत. तर टीम मीटिंग घेऊ नये विनंती असेल. SP चॅलेंजर्स कडाव संघ दोन्ही संघ एक मॅच जिंकले तर दुसऱ्या विजयाची आशा लागली असेल दोन्ही संघाला, परंतु पाहूया कोणता संघ दुसरा सामना विजयी होणार. 36 धावा मात्र धावफलकावरती आहेत. अजूनही चांगले फलंदाज आहेत स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरी परिसर या संघामध्ये. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस दिनकर तलपे, गोलंदाजी मार्कवरती रुपेश हा गोलंदाज येतोय. 4थं षटक घेऊन पहिला चेंडू यावेळेस क्रॉस द लाईन फटका केला गेलाय दिनकर तलपेच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र मिळेला. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक 37 धावा. धावफलकावरती येत रुपेश गोलंदाजी बारकवरती पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली गेली आहे. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळेस फटका खेळला गेलाय. गुटना टेक तमाशा देख येतोय 6 धाव्यांसाठी. दोस्ती ग्रुप बॅनरवरती लगावला जातोय 6 धाव्यांसाठी षटकार. साइड मात्र धावफलक जाऊन पोहोचेला 43 धावा. 43 धावा. 4थ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला जातोय. रुपेश या गोलंदाजावरती हल्ला पुन्हा फटका केलायचा होता. त्या ठिकाणी फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर लदगे, कर्जत टेनिस क्रिकेटमधले एक अनमोल हिरा आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधले असोसिएशन मेंबर, एक लाजवाब साथीदार. जरी देवा भोईर खेळत नसतील पण त्यांचे खास मित्र आहेत ज्ञानेश्वर, आणि त्यांचं अचूक लक्ष असेल या खेळीवरती का ज्ञानेश्वर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. का जेव्हाही ज्ञानेश्वर खेळतात देवा भोईर खुश असतात. तर इथे देवा भोईरचं पूर्णपणे लक्ष आहे ज्ञानेश्वरवरती, आणि त्यामुळे अतिरिक्त दबाव पण असेल ज्ञानेश्वरवरती. असोसिएशन कमिटी मेंबर आहेत आणि इथे आपल्या संघासाठी कामगिरी पण करणं गरजेचे असणार. 43 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 3 गडी मात्र बाद झाले गेले आहेत. 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू घेऊन पुन्हा सज्ज झालाय रुपेश मस्कर हा गोलंदाज. नवीन गेलेला फलंदाज ज्ञानेश्वर स्ट्रायकिंग एंडला सामना करतोय. पहिला चेंडू सामना करत असताना मात्र काहीसा चेंडू समजला नाहीये ज्ञानेश्वर याला. एक धाव तर घेतली आहे लेग बायच्या स्वरूपात, पंच आमच्याकडे सांगतायत एक धाव मात्र मिळेल. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातील. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील प्रतिष्ठान बेकरी परिसर या संघाला 44 धावा. 3 गडी बाद. 5वा चेंडू
यावेळेस फटका खेळला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जाईल वन बाउन्स मिळतील त्या 4 धाबा. निशांत बरीच वर्ष या दोन खेळाडूंनी आपल्या गावासाठी घालवले. चांगला क्रिकेट खेळतात दिनकर आणि ज्ञानेश्वर. एकाच गावातून श्री गणेश वडवली संघाकडून ते खेळत असतात. एकामेकाच्या साथीने अनेक वेळा आपल्या संघाला विजय मिळवून देणारी ही जोडगोली मैदानावरती आहे. इथे त्या जोडगोलीला उत्तर द्यायचे, कारण इथे जर धावसंख्या उभारावी लागणे, कारण समोर कौशल गुरव याचा मजबूत संघ मानला जातो आहे. एस पी चॅलेंजर या संघासमोर जर खेळायचं आहे तर 60+ धावा कुटाव्या लागतील आणि ही धावा कुठे जिम्मेदारी सध्या तरी ज्ञानेश्वर आणि दिनकर तलपे सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. म्हणजे डबल एक जिम्मेदारी यांच्या खांद्यावरती आहे. इथे चांगल्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचे असणार. निशांत यावेळेस चांगला चेंडू चौकार काढल्यानंतर कमबॅक करतोय रुपेश हा गोलंदाज. निदाव चेंडू फेकतोय. 4 षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त होतोय. फलकावरती धाबा आहेत त्या 48 धाबा. तर या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत कोंडिलकर सर ज्यांना आताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो. मी उत्तमजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जिजाऊ सेवाभावी संघ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त हेमंत कोंडिलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक नवीन रासायनिक खत त्यांनी तयार केलं आहे ज्या पोल्ट्रीमधून दुर्गंधी पसरते आणि त्यावरती मात करण्यासाठी एक औषध त्यांनी तयार केलेले आहे आणि लवकरच त्यांचं औषध या ठिकाणी पॅटर्न होणार आहे असे हेमंत कोंडिलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मान सन्मान केला जातोय. जाऊया मैदानाकडे. या शेवटचं षटक आणि अंतिम षटक घेऊन जय गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू चांगला हाताला गेला. स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर फलंदाज न स्ट्रायकिंग एंडला दिनकर. हे दोन फलंदाज मैदानात या शेवटचं षटक घेऊन येतोय. जयेश हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. चांगली सुरुवात. पुन्हा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत जयेश या गोलंदाजाच्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानामध्ये. 48 धावा मात्र धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येणार चांगला संघ एक एस पी चॅलेंजर्स कडाव समोर आहे. यावेळेस फटका केला ड्राईव्ह केलं गेलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. थोडंसं त्या फंबल होत्या आणि या मिसफिल्ड केली जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मार्फत मिळतील त्या 4 धाबा. मध्ये हे 2 संघ मात्र मैदानामध्ये खेळताना पाहतोय. यावेळेस दांडी गुल त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय ज्ञानेश्वर या फलंदाजाचा. या 2 संघांना विनंती करतोय यानंतरची मॅच तुमचे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स समोर यायचे. तर मॅचमध्ये स्पीडअप घ्यायचे कारण मॅच एक इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगच्या क्षेत्ररक्षकांनी लगेच मैदानात जायचे आणि त्यानंतर मॅच संपल्यानंतर जेही टॉस जिंकून ज्यांचा निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायचे. मित्रांनो आज भरपूर मॅचेस बाकी आहेत आणि मॅच उजेडामध्ये झाल्या प्रकाश झोका झाल्या तर अति उत्तम होतात. इथे अंधारा लवकर होतोय 6 परत अंधेरा होतोय. या दरम्यान पाहतो चेंडू फेकून दिला जातोय सीमारेषे पलीकडे रन्स बेलतीचा आलेला खन 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 खनित षटकार. बादशाह 11 आणि NB फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स समोर येऊन उभं राहायचे.
चला चेंडूची पूर्तता करायची आहे. चला नवीन चेंडूची पूर्तता करा, कारण नियम आहे या स्पर्धेचा, कधीही चेंडू गेला तरी आपल्याला नवीन दिला